राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील। मंत्री धनंजय मुंडे यांचं वक्तव्य। तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, कोणालाही पाठीशी घालणार नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मुंडेंची पाठराखण। वाल्मिक आणि बीडमधील महिला पोलिसाची ऑडिओ क्लिप व्हायरल। इथे बाप बसलाय वाल्मिक कराडचा संवाद। कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी पोलिसाला फोन। सैफ अली खान प्रकरणामध्ये अटक केलेला आरोपी शरीफुल हाच खरा हल्लेखोर। भरपूर पुरावे असल्याचा मुंबई पोलिसांचा ठाम दावा। तर आरोपीच्या फिंगरप्रिंटचा अहवाल अद्याप आला नसल्याची दिली माहिती। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये ज्यांची नावं घेतली त्यापैकी कोणाचीही चौकशी झाली नाही। झिशान सिद्दीकींचा आरोप, माझ्या जीवाचं बरं वाईट झाल्यास बिल्डरच जबाबदार असल्याचंही विधान। सिद्दीकींच्या जबाबामध्ये मोहित कंबोज आणि अनिल परबांचा उल्लेख। टोरेस प्रकरणी युक्रेनचा अभिनेता आर्मेन अटाईनला अटक। आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। घोटाळ्यातील सूत्रधारांना मदत केल्याचा ठपका। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फैसला पुन्हा एकदा लांबणीवर। सुप्रीम कोर्टामध्ये 25 फेब्रुवारीला होणार पुढची सुनावणी। राज्यातल्या 5 जिल्ह्यांमध्ये जीबीएस आजाराचा प्रसार। मुंबई नागपूरमध्ये प्रत्येकी 4, सोलापूरमध्ये 2, सांगलीमध्ये 3 तर पुण्यामध्ये तब्बल 111 रुग्ण। उपाययोजनांसाठी केंद्र सरकारकडून उच्चस्तरीय पथकाची नियुक्ती। विद्यार्थिनीवरती बलात्कार करून हत्या करण्यासाठी 100 रुपयांची सुपारी। पुण्याच्या दौंडमधील शाळेमध्ये धक्कादायक प्रकार। मुलीनं शिक्षकांकडे तक्रार केल्याचा राग। शाळेचे मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षकावर गुन्हा दाखल। रायगड जिल्ह्याच्या वडखळमधील अंगणवाडीच्या पोषण आहारामध्ये मेलेला उंदीर। चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ। प्रशासनाविरोधात पालकांचा संताप। सिद्धिविनायक मंदिरामध्ये भक्तांसाठी ड्रेस कोड लागू। भाविकांनी अंगभर कपडे घालण्याची अट। ड्रेस कोडचं उल्लंघन झाल्यास मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती।